तहसीलदार साहेबाकडे एक मागणी केली ती आमच्या रस्त्याची, त्यांनी विरोध पार्टीने तिथे स्वतः तहसीलदार साहेब आले, त्यांनी पाहणी केली, योग्य ते निर्णय त्यांनी दिलेला आहे। जे जुना रस्ता चालू आहे त्या रस्त्याने त्यांना जोडून रस्ता त्यांच्या बांधापासून रस्ता जातोय, त्या बांधापासून रस्ता जात असताना तरी त्यांची दुसरी मागणी की नवीन रस्ता आम्हाला पाहिजे। तो नवीन रस्ता, एक रस्ता असताना दुसऱ्या नंबराला रस्ता भेटू शकत नाही असा नियम आहे। तर त्या नियमानुसार आता हे जे निर्णय दिलाय साहेबांनी योग्य दिलाय, त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल होऊ नये ही आमची मागणी आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी बीडचे तहसीलदार यांनी आर्थिक देवाणघेवाण करून चुकीचा निर्णय रस्त्याच्या बाबत दिल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला होता। आहेर चिंचोलीतील ते शेतकरी होते, मात्र दुसऱ्या बाजूचे शेतकरी आता तहसील कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी थेट आता मंत्री बावनकुळे यांना निवेदन दिले। काय तुमचं निवेदन आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं? आमचं बावनकुळे साहेबाला हे म्हणणं आहे की त्या तहसीलदार साहेबांनी योग्य निर्णय दिलेला आहे, जो की आमचा पर्याय रस्ता तिथून माझ्या स्वतःच्या जिमनीतून एका साईडने असल्यामुळं तहसीलदार साहेबांनी योग्य निर्णय दिलेला आहे। आणि पुढच्या पार्टीला त्याची ती खंत वाटायला लागली म्हणून ते भूमाफिया आहेत, वाळू त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, आम्ही त्यांच्या विरुद्ध आवाज उठवल्यामुळं आमची जाणून बुजून दुसऱ्या साईडने जमीन घालण्याची त्यांची हे आहे आणि म्हणून खंडणीसाठी दंडाधिकारी साहेबावर ते दबाव टाकीत आहेत। वाळू माफियांचा तुम्ही उल्लेख केला, तिथून दुसरा पर्यायी रस्ता त्यांना का पाहिजे? की तिथून ह्या साईडने पोलीस पकडायला आले तर त्या साईडने गाड्या यांच्या निघून जाण्यासाठी यांचा एवढाच मकसद आहे। म्हणजे तुमच्या शेताच्या दोन्ही बाजूने आता रस्ता देण्याची त्यांची मागणी? दोन्ही बाजूने रस्ता देण्याची मागणी आहे। एका बाजूने तर आहे, पहिलेच गव्हर्नमेंटली रस्ता आहे तिथून पर्याय रस्ता म्हणून, तर दुसऱ्या बाजूने बी मागणी त्यांची आहे की त्यांना दोन्ही बाजूनी पळायला रस्ते भेटले पाहिजेत म्हणून। आता तुमचं काय म्हणणं आहे आणि जर तुमचं म्हणणं मान्य नाही झालं मागणी, तर पुढचं काय पाऊल असेल? आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आत्मदहन करू, जर आम्हाला जर या विरुद्ध न्याय जर बदलला तर। कारण त्यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन दंडाधिकाऱ्यांनी पाहणी करून हा योग्य निर्णय दिलेला आहे। जो तुम्ही रस्ता दिल्याचं सांगताय तो पूर्ववत रस्ता आहे, जुना रस्ता आहे, आणि जो नवीन रस्त्याची मागणी करतायत तो कधीचा रस्ता आहे का, तो आहे का त्या नकाशावर? जो नवीन रस्ता मागतात तो नकाशावर अद्याप नाही। पंचनाम्यामध्ये स्वतः दोन्ही दंडाधिकाऱ्यांनी पाहणी केली, तिथं कसल्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत आणि जे काय पूर्वीचाच रस्ता आहे तो आज रोजी आजतक दिसून येत आहे आणि तिथून ट्रक जातात। आज कमीत कमी 100-200 शेतकरी जातात त्या रस्त्याने, पण त्यांना तो रस्ता असून दुसरा रस्ता हे भूमाफीसाठी पाहिजे त्यांना केवळ। नक्कीच थेट ज्यांनी तहसीलदारांवरती आरोप केलेले होते त्याच आहेर चिंचोलीतील शेतकऱ्यांकडून मात्र वाळू वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी समोरच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि या संदर्भात आता योग्य निर्णय करावा यासाठी थेट मंत्री बावनकुळे यांना निवेदन देण्यात आलंय। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।